अधिक मास विशेष दीपदान आणि वाण संपूर्ण माहिती. तुम्ही अजूनपर्यंत दीपदान केलं नसेल किंवा दीपदान म्हणजे काय हेच माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण दर 3 वर्षानंतर हा अधिक मास धोंड्याचा महिना येत असतो. त्यामुळे आता यानंतर तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला ही गोष्ट करायला मिळणार आहे. त्यापेक्षा अजून 10 दिवस बाकी आहे तर तुम्ही आत्ताच ही गोष्ट करा, म्हणजे त्याचे तुम्हाला या 3 वर्षामध्ये चमत्कारिकरित्या फायदे दिसून येतील. अधिक मासाला म्हणजे ज्याला आपण धोंड्याचा किंवा मळमास म्हणतो, त्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या महिन्यात केलेल्या दीपदानाचे आणि दानधर्माचे फळ अक्षय मिळते, म्हणजेच त्याचा कधीही क्षय होत नाही. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या महिन्यात 33 कोटी देवांचे स्मरण आणि पूजन केले जाते. म्हणूनच या पवित्र महिन्यातील दीपदान आणि द्यायचे वाण यांचे नियम खालीलप्रमाणे आहेत. अधिक मासात दीपदानाचे महत्त्व आणि नियम. महत्त्व बघूया तर महत्त्व असे की ह्या महिन्यात केलेल्या दीपदानामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी लाभते. 33 दिव्यांचा नियम. अधिक मासात तुम्ही रोज 1 किंवा संपूर्ण महिन्यात एकूण 33 दिवे दान करावेत. अनेक जण अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येलाही एकत्र 33 दिवे दान करतात. म्हणजे आता हा जो व्हिडिओ बघितलाय त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जेव्हाही शक्य होईल, आज उद्या किंवा 15 जूनपर्यंत कधीही तुम्ही एकत्रित 33 दिव्यांचं दान करू शकता. आता हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही की दान करणे म्हणजे कोणाला देणं नाही, तर दान करणं म्हणजे ते लावणं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, किंवा हे सर्व तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं मी डिटेल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट बघितल्यानंतर तुम्हाला समजणार नाही नक्की काय करायचं आहे. तर दिव्याचा प्रकार आणि तूप. दीपदानासाठी शक्यतो कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे दिवे बनवून त्यात शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल वापरावे, हे खूप महत्त्वाचं आहे. दिवे कुठे लावावेत तर हे दिवे भगवान विष्णूंचे मंदिर, घरातील तुळशीजवळ, नदीकाठी, पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावेत. दिव्याची वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. आता हे सर्व झालं दीपदानाबद्दल. तर आता अधिक मासात द्यायची 33 वाणांची सोपी यादी. आता बरेच लोक आपल्या भाच्यांना, बहिणींना, दाजींना घरी बोलवून वाण देतात. तुम्ही ब्राह्मणालाही देऊ शकता, हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल. पण सुरुवात करूया. पारंपरिक अनारसे वाण. तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर कणकेचा दिवा लावून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला दान दिलं जातं. अनारसे नसतील तर तुम्ही 33 लाडू किंवा 33 मैसूर पाक, फक्त 33 चा आकडा लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार काहीही 33 एकच प्रकार 33 म्हणजे वेळेस तुम्ही ते देऊ शकतात. सुवासिनींसाठी सौभाग्यवान. जर महिलांना वाण द्यायचे असेल तर 33 ब्लाऊज पीस, 33 काचेच्या बांगड्या, 33 कुंकवाचे करंडे किंवा 33 टिकल्यांचे पुढे देऊ शकतात एकसारखं. तर तुम्ही ठरवून तुमच्या सोयीनुसार ते करू शकता. गृहोपयोगी वस्तुदान. रोजच्या वापरातील स्टील किंवा तांब्या पितळाच्या वस्तू जसे की 33 वाट्या, 33 चमचे, 33 लहान डबे किंवा 33 ताटल्या. तुम्ही एका सुवासिनीला पण हे 33 एकसारख्या वस्तू दान करू शकता किंवा 33 सुवासिनी बोलून पण ह्या गोष्टी करू शकता, जसं आपण हळदी कुंकू करतो तसं. आता तुम्ही डिटेल हे तुम्हाला अजून माहिती करून घ्यायचं असेल तर यूट्यूबवर, गुगलवर अजून सर्च करू शकता. पण या पलीकडे काही नसते. तर आपापल्या सोयीनुसार आपल्याला हे सर्व दानधर्म करायचे आहे. हे बघा, याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. बरेच लोक याला अंधश्रद्धा मानतात, परंतु आपण जर जुनं शास्त्र, अध्यात्म वाचायला गेलो तर हे त्यापुढे काहीच नाही आहे. त्यामुळे आपल्याला जितकं शक्य होईल आपलं पापकर्म धुवून काढण्यासाठी हा एकमेव उपाय आहे, तो म्हणजे दानधर्म करणे. किंवा जर कदाचित हे शक्य नाही झालं तर धार्मिक व आध्यात्मिक वाणही देऊ शकतात. भक्तिभावासाठी तुम्ही 33 भगवद्गीतेची पुस्तकं, छोट्यामध्ये पण भेटतात सॅम्पल, 33 अधिक मास महात्म्य ग्रंथ किंवा 33 उदबत्त्यांचे पुडे, कापूरवाड्यांचे बॉक्स, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही दान करू शकता. फळ आणि सुकामेवा दान. 33 आंबे, 33 केळी, 33 सफरचंद किंवा कोणतेही ऋतुमान फळ जे अवेलेबल असेल मार्केटमध्ये ते, अथवा 33 बदाम, खारीक एका छोट्या सुबक पिशवीत ठेवून तुम्ही दान करू शकता. वाण आणि दीपदान करताना हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. कोणतंही वाण किंवा दिवा दान करण्यापूर्वी त्यावर अक्षदा, फुलं वाहून विष्णूचे रूप मानून पूजा करावी. वाणावर एक लहान दिवा नक्की ठेवावा आणि सोबत यथाशक्ती दक्षिणा, पैसे, तुम्हाला रुपया शक्य झाला तरी चालेल, पण ठेवून ते अत्यंत आनंदाने आणि शुद्ध भावाने दान करावे. रामकृष्ण हरी.